नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 15 तारखेला काय होईल आणि जवळपास ह्या 15 तारखेला असं काय होईल की ह्या दिवशी खरंच इतक्या भागांना पाऊस पडू शकतो, हेच आपण ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। माझे फक्त 2 मुद्दे आहेत ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला की महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट पासून ते चक्क 15 दिवस म्हणजे उद्यापासून 15 दिवस खंड पडणार आहे असं अनेकांचं वक्तव्य आहे। चला 15 पासून जर खंड पडला तर यांच्या 15 म्हणजे जवळपास 30 तारीख येते, कारण की 15 दिवसापासून खंड झाला। हा तोडकर 30 ऑगस्टला महाराष्ट्रासह आपला तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा बंद करेल 30 ऑगस्टला। आणि तसंही आपण पाऊस दाखवून महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांना एक जबरदस्त गिफ्ट देणार आहे, ते 16 तारखेच्या संध्याकाळी। आता उद्यात 15 तारखेला काय पाऊस होणार आहे काय नाही त्याकडे मित्रांनो, राज्यामध्ये गरमीची लेवल कालपासून वाढायला सुरुवात झाली, जी 12 आणि 13ला ही जवळपास नसल्यात जमा होती। त्यामुळे ढगाळ वातावरणातून काहीच पाऊस पडला नाहीये हे मान्य करतोय। पण या 11 तारखेला विदर्भ आणि खानदेशात जवळपास अनेक ठिकाणी तो पाऊस पडलाय आणि त्या पावसामध्ये 2 दिवस वाढ खुंटली आहे। पण ह्या वातावरणामध्ये जवळपास या 15 तारखेला तुम्हाला संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत शांत राहणं गरजेचं आहे। हां, तुमच्याकडनं मला 16 तारीख नको 17 तारीख सुद्धा अपेक्षाच नाहीये, हे तर तुम्ही म्हणायला पाहिजे की साहेब 15 पर्यंत तुम्ही थांबताय, तुम्ही कधीचा अंदाज बदलत नाहीये, तर आमच्याकडनं 16 आणि 17 पण घ्या, पण पाऊस दाखवाच महाराष्ट्रामध्ये। ते होईल, ते नंतर होणारच आहे। महाराष्ट्रामध्ये 15 पासूनच चांगला जोर वाढणार आहे, ना की 15 पासून खंड पडणार आहे। मराठवाडा आणि विदर्भात जवळपास आबाद होईल, जवळपास 70% भाग आबाद हा 15 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आबाद होईल। आणि मला 16 तारखेच्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये म्हणजे ह्या टायमिंगला तुम्ही कमेंट करायच्यात, नाही दुपारा कमेंट करायच्यात, 4 वाजता कमेंट करायच्यात, 5 वाजता कमेंट करायच्यात, कारण गरमीची लेवल वाढलेली आहे। जसं जसं ढग निघेल तशा तशा धारा उतरायला ढग प्रवृत्त होईल, कारण की ह्युमिडिटीची लेवल ही उद्यापासून चांगली वाढते। यामध्ये मराठवाडा विदर्भ सर्वाधिक जास्त, सोलापूर धाराशिव पट्टे, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड सह इकडे अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगोली, त्यानंतर वाशिम, बुलढाणा, मलकापूर, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणासह छत्रपती संभाजीनगर, धुळे पूर्व भाग, धुळे दक्षिण भाग, धुळे उत्तर भाग, जळगाव अनेक ठिकाणी, त्याचबरोबर पैठण, गंगापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी, त्यानंतर जो दक्षिणेकडील भाग आहे म्हणजे धाराशिव पट्टे, सोलापूर पूर्व, उत्तर आणि दक्षिण, पश्चिम भागांना एक दिवस लेट येईल, हे मी मान्य करतोय। पण मराठवाडा आणि विदर्भाच्या जवळपास खानदेशचा बराचसा प्रश्न हा उद्याच मिटेल, हे तुम्हाला 16 तारखेला कमेंटमध्ये सांगायचं किती भाग राहिला म्हणून, ठीक आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मग ठीक आहे, आता आपण 15च्या पुढे कधी गेलोच नाही, मग 15 पुढे जो लोक सांगतायत 15 पासून खंड होईल, हे तर थांबच नसतात, 2 दिवसामध्ये एक अंदाज बदलतच राहतात। पण यांनी एक फिक्स करायचे, प्रामाणिकपणे सांगायचे की महाराष्ट्रात 15 पासून ते 15 दिवस पुढे 30 तारखेपर्यंत खंड आहे। काल खंड म्हणायचे आणि आज पुन्हा 16-17ला पाऊस सांगायचा। ह्या गोष्टीची मला वैयक्तिक लाज वाटली असती, तुम्हाला लाज वाटणार नाहीये जे स्वतःला मोठे तज्ञ समजतायत, ते विषय जाऊ द्या। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अहिल्यानगर तुम्हाला मला 16 तारखेला जे गिफ्ट द्यायचंय, तुमचा अंदाज जवळपास मी इथून पुढे देणार नाहीये, मला माफ करा तुमच्या भागाबद्दल, कारण की जेवढ्या तीव्र शब्दामध्ये ज्या गोष्टी मी कधीच केल्या नाहीये, फसवणं, कंपनीचे पैसे, ह्या गोष्टीचे आरोप तुमच्या भागातून लागलेत, ठीक आहे। अजून काही जिल्हे वाढणार आहेत 16 तारखेला, त्याबद्दल मी 16 तारखेलाच बोलेल। तर मराठवाड्याकरांनो, विदर्भकरांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका, माझ्यावर 1% जरी भरोसा असला तरी 15 दिवस खंड नाही, 15 दिवस बिलकुल काही खंड नाही। तुमच्या पिकांना जीवदान मिळेल, पिकांना एक चांगल्या पद्धतीचा पाऊस मिळेल, जो तुम्हाला कमीत कमी 6-7 दिवस तग धरून होईल, असा का होईना पाऊस मिळेल। सध्या तुम्ही जे खत टाकून रासायनिक फवारण्या करून जी पिकांची आग केली, त्यामुळे ते पीक सुकतात। अनेक ठिकाणी असं आहे की जमिनीमध्ये थोडी ओल असं का पीक सुकतायत, त्या पिकांना उद्यापासून जीवदान मिळायला सुरुवात होईल। आणि हा जो काही 15, 16, 17, 18चा जो काही टप्पा आहे, हा टप्पा पूर्णपणे चांगल्या पोषक वातावरणाचा आहे। त्याच्या मागचं दुसरंही कारण आहे, प्रत्येक अमावस्याला वातावरण हे बनतं। मागच्या 15 जुलैमध्ये सुद्धा मला असं तंग केलेलं होतं, पण त्याच 15 पासून 22 पर्यंत पाऊस पडला होता। मी इथे तारीखा वाढणारच नाहीये,
ह्याच 15 तारखेला मला पाऊस दाखवणं आवश्यक आहे आणि तो उद्याच्या दिवसभरात दिसून येईल. 16 तारखेला माझा अहिल्यानगरचा जाफराबादचा कार्यक्रम आहे. सकाळी 10 वाजता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याजवळ एक उद्घाटन आहे जाफराबादमध्ये. त्या ठिकाणी उद्या जातो आहे आणि संध्याकाळच्या लाईव्हला मी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर देत आहे. सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. आणि तुम्ही जिथे जिथे व्हिडिओ पाहता तिथे तिथे आवर्जून विचारा की 15 दिवसाचा खरंच खंड आहे का. 15 दिवसाचा खंड पडला, प्रामाणिकपणे सांगतो 70% मालाचं खळं होणार नाही यंदा. जर असा खंड पडला तर ऐन फुलांच्या अवस्थेमध्ये पिकांनं हे घेतलंय. तुमच्या कमेंट मी नक्कीच उद्याच्या उद्या तर लाईव्ह घेणारच नाही मी, कारण की तुम्ही 8 वाजता सुद्धा परेशान करणार. पाऊस रात्री 12 वाजता सुद्धा काही ठिकाणी पडणार आहे आणि काही ठिकाणी जवळपास महाराष्ट्रामध्ये दुपारून सुरुवात होईल. जो नागपूर जिल्हा आहे, त्यानंतर जो चंद्रपूर आहे यांना 3:30च्या पिरियडला सुरुवात होईल आणि जो काही भाग आहे ज्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतोय या भागांना 4-5 वाजता हा वाढणार आहे. आणि एक सांगतो, माझा जो काही बालेकिल्ला आहे जाफराबाद भोकरदन, ह्या 2 तालुक्याने जेवढं प्रेम दिलं तेवढं अख्ख्या महाराष्ट्राने दिलं नाहीये. अजिबात ह्या लोकांनी चुकीची कमेंट केली नाही आणि तो भाग आज इतका सुखी आहे फक्त आणि फक्त तिथे माझा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. बाकी विदर्भ मराठवाडा उद्या सुखावणार. पश्चिम महाराष्ट्र खानदेश सुद्धा जवळपास निम्म्याहूनही जास्त सुकावणार. वरुड मोर्शी परिसरात देखील उद्या हजेरी लागेल आणि आजच महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडला उर्वरित शेतकरी कमेंट करतील. चला आता आपण उद्याच्या अंदाजाकडे वळूयात. कुठला भाग सर्वाधिक जास्त घेईल हे देखील सांगणं गरजेचं आहे. 15 ऑगस्ट अकोला अमरावती. अकोला दुपारून 2:30 वाजता सुरुवात होईल. अमरावती कोणत्याही क्षणी उद्या 4-5 वाजेपर्यंत सुरुवात होईल. पण अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, मला प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊ द्या. या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या जवळपास संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत इच्छा पूर्ण होऊन जाईल. लातूरच्या शिरूर, अंतपाल, उदगीरसह औसा, निलंगा पट्ट्यामध्ये आणि पालम, पूर्णा, नांदेड, लोहा वगैरे भागांची इच्छा उद्या जवळपास संध्याकाळच्या 7:30 वाजेपर्यंत पूर्ण होईल. जर नाही झाली तर 8-9 वाजता पूर्ण होईल. लातूर ते सोलापूर, उमरगा, लोहारा, खुर्द पट्टा, बार्शी पट्टा, बीड, नांदूर घाट पट्टा, केज, अंबाजोगाई, वडवणी पट्ट्यात आज काही ठिकाणी झालाय पण तिथे उद्या परत आहे. वडवणी, माजलगाव पट्टे, घनसावंगी, अंबड पट्टे, परतूर पर्यंतचा भाग बराच आहे. आज घनसंगीची जे काही करडगाव आहे, राणीउच्च गाव आहे, तळेगाव आहे, हा बराचसा भाग घेतलाय. उद्या सुद्धा रिपीट आहे. त्याचबरोबर अंबडच्या अलीकडा गोदा पट्टा जो आहे तो देखील उद्या, आज चांगतपुरी वगैरे एरिया घेतलाय, उद्या आणखीन हा भाग घेणार आहे, म्हणजे 15 ऑगस्टला. ठीक आहे. आणि ठीक आहे, यापुढे आपली तारीखच नाही पण तरीही त्या तारखेला काय होईल ते सांगतोय की जवळपास रविवारपासून झडीचं स्वरूप येणार आहे. अकोला ते देऊळगाव राजा, अकोला, अमरावती, नागपूर वगैरे भागांना, नांदेड पट्ट्याला, त्याचबरोबर विदर्भाला आणि मराठवाड्याला, पुण्यासह नाशिकमध्ये, मालेगाव, निफाड, येवला, देवळाला रविवारी जोर वाढणार आहे. त्यानंतर 17 तारखेला महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वदूरची इच्छा पूर्ण होऊ शकते. पण आपली तारीख 15 पर्यंत आहे. चुकला अंदाज तर मान्य करू, पण महाराष्ट्रामध्ये खंड पडणार नाही हे सिद्ध होऊन जाईल. 15 दिवसाचा खंड नाही. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.